राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या शिक्षक आरोपीला अहमदनगर येथील न्यायालयाने आज दिनांक 18 एप्रिल रोजी दोषी ठरवून त्या शिक्षकास 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। या निकालामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गात प्रचंड खळबळ उडाली। पीडित मुली या राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होत्या। आरोपी मदन दिवे हा त्यांना शिक्षक म्हणून शिकवण्यास होता। आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची शाळेच्या वर्गामध्येच छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते। या घटनेची माहिती पीडित मुलींनी त्यावेळी मुख्याध्यापिकेस लेखी स्वरूपात दिली होती। त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर खटला हा अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती SV सहारे यांच्या समोर चालला। दरम्यान सदर खटल्यामध्ये एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले आहेत। आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सदर खटल्यात आरोपी शिक्षक मदन रंगनाथ दिवे राहणार दाढ बुद्रुक तालुका राहाता जिल्हा अहमदनगर यास अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती SV सहारे यांनी दोषी धरून त्यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 10,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 अन्वये 1 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली। त्यामध्ये फिर्यादी पीडित 2 मुली, मुख्याध्यापिका, शिक्षक व तपासणी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक निरंजन जयंत बोकील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अति सहकारी अभियोक्ता ॲडव्होकेट मंगेश V दिवाणे यांनी काम पाहिले। सदरच्या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट मंगेश दिवाणे यांनी भक्कम स्वरूपाचा पुरावा सादर केला व युक्तिवाद केला। त्यांना पोलीस हवालदार अविनाश दुधाडे, योगेश वाघ, सहाय्यक फौजदार विलास साठे, महिला पोलीस राणी बोर्डे यांनी सहकार्य केले। मात्र न्यायालयाच्या या निकालामुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली। दीपक साळवे सह न्यूज 14 राहुरी।